कल्पना करा, जर तुम्हाला रोज 1 तास एक्स्ट्रा मिळाला तर? तो तुम्ही मोबाईल स्क्रॉल करून टाइमपास करण्यात घालवाल की तुमचे स्वतःचे आयुष्य बदलण्यात घालवाल? एका गावात 2 मित्र राहत होते. दोघेही ठरवतात उद्यापासून रोज सकाळी 5 वाजता उठायचं. त्यातला एक जण रोज सकाळी 5 वाजता उठायचा आणि दुसरा 5चा अलार्म बंद करून परत झोपायचा आणि उद्यापासून लवकर उठेन म्हणायचं. असेच 6 महिने झाले. 6 महिन्यांनंतर पहिला सक्सेसफुल झाला आणि दुसरा अजूनही अलार्म बंद करून झोपत आहे. फरक दोघांच्या टॅलेंटमध्ये नव्हता, तर फरक होता तो फक्त दोघांच्या उठण्याच्या सवयीमध्ये. तुम्हाला माहित आहे का, या जगात सक्सेसफुल झालेल्या लोकांमध्ये एक कॉमन सवय असते, ती म्हणजे रोज सकाळी 5 वाजता उठणे. पण प्रश्न असा आहे, खरंच सकाळी 5ला उठल्याने आयुष्य बदलतं का? एका बिलियनियरला विचारलं गेलं, तुमच्या सक्सेसफुल होण्याचं सिक्रेट काय आहे? तेव्हा ते फक्त एकच गोष्ट म्हणाले, वाईल अदर्स वेअर स्लीपिंग आय वॉज प्रिपेरिंग. आणि त्याची सुरुवात होते ती सकाळी 5 वाजता. दररोज सकाळी 5 वाजता उठणारी लोक आयुष्यात सक्सेसफुल होतात आणि जग जिंकतात. इमॅजिन करा, जर दिवसातील 1 तास तुमचं आयुष्य बदलू शकत असेल तर? आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत अशी सकाळची सवय जी या जगातील लाखो लोक फॉलो करतात. द 5 AM क्लब. या पुस्तकाने जगभरातील लाखो लोकांचं आयुष्य बदलले आहे. तुम्हाला जर आयुष्यात सक्सेस हवा असेल तर हा व्हिडिओ तुमचे आयुष्य बदलणारा ठरणार आहे. त्यामुळे शेवटपर्यंत नक्की पहा. द 5 AM क्लब या पुस्तकाचे लेखक रॉबिन शर्मा सांगतात, ओन युअर मॉर्निंग, एलिव्हेट युअर लाईफ. म्हणजे ज्याने सकाळ जिंकली त्याने आयुष्य जिंकलं. रॉबिन शर्मा सांगतात, सकाळी 5 ते 6 ही वेळ म्हणजे आयुष्यात विजय मिळवून देणारी वेळ आहे. याचं कारण म्हणजे या वेळेला मोबाईल नोटिफिकेशन नसतात. मन प्रसन्न असतं. यावेळेस कोणत्याही प्रकारचं डिस्ट्रॅक्शन नसतं. म्हणून याच वेळेस सक्सेसफुल लोक स्वतःवर काम करतात. या पुस्तकामध्ये रॉबिन शर्मांनी सकाळचा हा 1 तास 3 भागांमध्ये डिवाइड करून खूप छान प्रकारे सांगितला आहे. जसा की पहिले 20 मिनिटे एक्सरसाइज करा. 20 मिनिटे एक्सरसाइज केल्याने डोपामाइन लेवल वाढते. शरीराचा स्ट्रेस कमी होतो. तुम्ही जिम करू शकत नसाल तर सिंपल वॉकिंग करू शकता. त्यानंतरची 20 मिनिटे मेडिटेशन करा. दिवसभराचं प्लॅनिंग करा. स्वतःला विचारा, माझा नेमका गोल काय आहे आणि आज दिवसभरात मला काय काय करायचं आहे. यामुळे तुमचं मन शांत राहतं आणि कामावरचा फोकस वाढतो. त्यानंतर शेवटची 20 मिनिटे लर्निंग करा. त्यामध्ये पुस्तके वाचा, एज्युकेशन पॉडकास्ट ऐका. सक्सेसफुल लोक एंटरटेनमेंटपेक्षा नवीन नवीन गोष्टी शिकण्यात जास्त वेळ घालवतात. डिस्ट्रॅक्शन इज द डेथ ऑफ ग्रेटनेस. आजकाल लोकांचा सर्वात मोठा प्रॉब्लेम त्यांचं टॅलेंट नाही, तर प्रॉब्लेम आहे डिस्ट्रॅक्शन. ज्यामुळे कामावर फोकस राहत नाही, कॉन्फिडन्स जातो आणि त्यामुळे यश मिळणं बंद होतं. पण या पुस्तकातून रॉबिन शर्मा सांगतात, जर तुम्ही रोज 1 तास स्वतःसाठी दिलात तर हळूहळू तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. त्यामुळे तुमचा कामावरचा फोकस वाढेल आणि साहजिकच तुमचा इन्कम सुद्धा वाढेल. तुम्ही प्रत्येक गोष्टीत यशस्वी व्हाल. त्यामुळे तुम्हाला तुमच्या आयुष्यात जर यशस्वी व्हायचं असेल तर रॉबिन शर्मा यांनी सांगितल्याप्रमाणे रोज सकाळी 5 वाजता उठायला सुरुवात करा आणि फोनकडे न बघता पुस्तकात सांगितलेल्या 3 स्टेप्स फॉलो करा. लक्षात ठेवा, गरीब आणि श्रीमंत लोकांमध्ये फरक फक्त पैशांचा नसतो, तर तो असतो सवयींचा. त्यामुळे रोज सकाळी 1 तास स्वतःसाठी द्या. पुढील 1 वर्षात तुमचं आयुष्य खूप सुंदर बनेल. कीप ग्रोईंग, कीप शायनिंग. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटू अशाच एका छान पुस्तकाची समरी घेऊन. धन्यवाद.